तर मग झाल्या निवडणुका. संपूर्ण राज्यभरामध्ये हजारो नगरसेवक निवडून आले. त्यातील काही लोकांना निवडून यायला 5 ते 10 लाखांचा खर्च लागला, तर काही लोकांना 10, 15, 20, 30 कोटींचा खर्च आला. आपल्या सर्व जनसामान्यांना हा प्रश्न पडलेला आहे की कोट्यवधी रुपये खर्च करून जे नगरसेवक झालेत, तर हा पैसा वसूल कसा करणार. बेसिक समज असा असतो की आपल्या टॅक्स पेअरच्या पैशामधून हे पैसे वसूल केले जातात. नगरसेवक झाल्यानंतर जे पैसे मिळतात याची आपण 2 गोष्टींमध्ये विभागणी करू. एक म्हणजे डायरेक्ट आणि एक म्हणजे इनडायरेक्ट. तर डायरेक्ट मध्ये काय येतं की एक नगरसेवकांना मिळणारा पगार, जो की 30, 40, 50 हजार रुपये असतो, प्रत्येक महानगरपालिकेनुसार वेगवेगळा आहे. व दुसरा म्हणजे नगरसेवकांना मिळणारं 2, 3, 4% कमिशन, जे की फिक्स असतं. एखाद्या कामाचं काम आहे, एखाद्या नाल्याचं काम आहे किंवा रस्त्याचं काम आहे, एखाद्या स्ट्रीट लाईटचं काम आहे, तर याच्या मागे नगरसेवकांना एक फिक्स कमिशन असतं. तर अनेक नगरसेवक असे असतात की बोलतात बस बाबा माझं याच्यात भागतंय, तर मला काय याच्यापेक्षा एक्स्ट्रा नको. पण काही अत्यंत चाणक्य व धडाडीचे नगरसेवक असतात, ते या डायरेक्ट सोबतच इनडायरेक्ट प्रकाराकडे बोलतात. मग या गोष्टींमध्ये कसला समावेश होतो की जी की शासकीय, निमशासकीय किंवा खासगी बिल्डरची कामे चालू आहेत, त्यांना त्यांच्यावर दबाव आणून त्यांचे एक्सिबिशन माताडीपासून ते बिल्डिंग मटेरियल सप्लाय किंवा एखादे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट सब कॉन्ट्रॅक्टही देणे असो, तर याच्यामध्ये हस्तक्षेप केला जातो. ती कामे स्वतः किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळून दिली जातात. दुसरं म्हणजे स्वतःच्या वार्डात ठेकेदारांना त्रास दिला जातो व एक्स्ट्रा काही मिळते का हे बघितलं जातं की ज्या प्रभागांमध्ये पूर्णतः डीपी प्लॅनच्या रस्त्यांचा विकास झालेला नाहीये, अशा ठिकाणी डीपी प्लॅन मधून चालू असलेल्या रस्त्यांवर आडकाठी आणून बिल्डरांना त्रास देण्याचं काम केलं जातं. किंवा बांधकाम परवानगीमध्ये 1760 नियम आहेत, त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या नियमात हा बिल्डर अटकतो व काही चाणक्य नगरसेवक जे असतात त्यामधून बिल्डरांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून काय भरमसाठ रक्कम मिळते का ते बघतात. अनेक नगरसेवक कोणी बिल्डर असेल किंवा मोठे उद्योगपती असेल तर त्यांच्या लायझनिंगचंही काम करतात. त्याचबरोबर जे पालिकेशी संबंधित जे कामं असतात, जसे की अर्बन डेव्हलपमेंट किंवा TDR, याच्यामध्ये अनेक नगरसेवकांचा वर्चस्व असतो. सामान्य नागरिकांना अधिकाऱ्यांशी संघर्ष करून या शेकडो परवानग्या मिळवायला खूप कठीण जातं. मात्र नगरसेवकांसाठी हा बाह्य हातका खेळ असतो. काही नगरसेवक या सर्व गोष्टींमधून कोणाच्याही डोळ्यावर न येता शेकडो कोटी रुपये कमावतात. होय, नगरसेवकच, आमदार खासदार यांचं सोडून द्या. असो मी आशा करतो की आपल्या सर्वांचं या व्हिडिओमधून समाधान झालं असेल. अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवेत तो तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.